बऱ्याचदा ना असं होतं की लोकांना किंवा टीम जी असते आपली ना ती नेहमी करंट चॅलेंजवर फोकस केलेलं असते. आम्ही जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये जातो आणि वी डू दिस विजन बिल्डिंग एक्सरसाइज, तर एम्प्लॉईज जे असतात त्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की सर ये कल छोड़ दो, मेरे पास बहुत काम है. म्हणजे आत्ताचं काम त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि फ्युचरसाठी ते म्हणतात की आपण उद्या बघू, मला आत्ताचा प्रॉब्लेम सोडूया. तर हा जो गॅप आहे की करंट चॅलेंजेस आणि फ्युचर विजन, याच्यामध्ये मॅनपॉवरचा किती रोल येतो आणि फायनान्शियल स्टेबिलिटीचा किती रोल येतो याच्यामध्ये? जर एखादा उद्योजक करंट चॅलेंजेस मध्ये फसलेला असणार म्हणजे त्याच्याकडे टीम चुकीची आहे किंवा कमजोर आहे, त्याच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत ते इंटिग्रेट करून सॉल्व्ह करण्यासाठी, आणि म्हणून तो बिझनेसमध्ये बिझी आहे. त्याची केपेबिलिटी कदाचित जास्ती असेल पण त्याची दिशा चुकीची असेल, म्हणजे तो बिझनेसच्या आतमध्ये गुंतू नये. त्याला बिझनेस वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, तर तो बिझनेसचे छोटे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसलेला आहे. दुसरा प्रॉब्लेम त्याच्याकडे असतो की त्याने डेलिगेट काम केलेलं आहे, डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी केलेली आहे, पण त्याने अथॉरिटी डिस्ट्रीब्यूट नाही केली आहे, त्याने अथॉरिटी डेलिगेट नाही केली आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं की टीम मेंबर जो आहे ना तो त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकत नाहीये. म्हणून त्याचं एंगेज होणं फार महत्त्वाचं ठरतं आणि ते त्याला करावं लागतं. तर इट इज अ रॉंग स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग. ते त्यांनी स्वॉट अनालिसिस करून सॉल्व्ह केलं पाहिजे की व्हॉट इज हिज स्ट्रेंथ, त्याचं विकनेस काय, त्याला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, आणि त्याच्या त्या ऑपॉर्च्युनिटीच्या समोर त्याचे थ्रेट्स काय आहेत. जर आपल्याला या गोष्टी समजल्या ना तर आपली तयारी त्या हिशोबाने असू शकते. जेव्हा आपण परीक्षेला बसतो तेव्हा आपल्याला माहिती आहे ना अमुक महिन्यामध्ये अमुक दिवशी या परीक्षा येणार आहे, तर आपली तयारी वर्षभर असते ना त्याची. आपण अचानक परीक्षेला अपियर करू शकत नाही. तसाच बिझनेस एक प्लॅन आहे आणि बिझनेस प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा घेते आपली. तर त्याच्यासाठी तुम्हाला रिसोर्सेस नियंत्रित करून ठेवणं फार गरजेचं आहे, आणि त्या प्रकारची तुम्हाला टीम लागते. जैसा राजा वैसी प्रजा, म्हणजे तुम्ही जसं प्लॅनिंग करणार तेवढेच चांगली प्लॅनिंग तुमची टीम करणार, बिकॉज यू आर एन एक्झाम्पल टू देम. तुम्ही हडबडीत काम करत असणार तर ते पण हडबडीत काम करणार. जर ते हडबडीत काम करणारी संस्था असली तर त्यांच्याकडे महत्त्वाच्या ग्रोथ विजनसाठी किंवा ग्रोथ स्ट्रॅटेजीसाठी कधीच वेळ नसणार, आणि तो कायमस्वरूपी बिझी असतो. मी कुठच्याही अशा उद्योजकाला माझ्या इकोसिस्टममध्ये समावेश करून घेत नाही जो बिझी असतो. म्हणजे माझे नियम आहेत, फोन लावला आणि समोरच्याने नाही उचलला किंवा त्यांनी 2 ते 3 तासात किंवा त्या दिवसात कॉल परत नाही केला, तर अशा लोकांशी मी लांब राहतो. म्हणजे दोस्ती ठेवतो पण व्यवसाय करत नाही. तर आपण कसे वागतो आणि आपली अवेलेबिलिटी कशी असते त्या हिशोबाने आपली पर्सनॅलिटी समोरच्या माणसाच्या डोक्यात तयार होते. आता अनेक वेळेला काय वाटतं की मला माहिती आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ॲग्नेलो राजेशसाठी तुमच्याकडे एक जबरदस्त संधी आहे, परंतु ॲग्नेलो राजेश नेहमीच बिझी असतो. तर तुम्ही काय करणार, ती संधी तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला देणार जो ती करू शकतो. कारण इफ यू आर ब्रिंगिंग अन ऑपॉर्च्युनिटी, यू हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी विथ दॅट ऑपॉर्च्युनिटी. नाही तर समोरचा म्हणेल अरे कोणाशी भेटून दिला, हा तर माझा कामच करत नाहीये. तर यू रिअली नीड टू बी अवेलेबल फ्री फॉर द ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन, आणि मग तुमची छवी तशी तयार होते. तर हाऊ यू बिहेव, हाऊ यू ट्रान्झॅक्ट अँड हाऊ यू रिॲक्ट क्रिएट्स युअर पर्सनॅलिटी इन द माइंड्स ऑफ क्रिटिकली इम्पॉर्टंट पीपल इन द सोसायटी. तर जर तुम्हाला असा कोण प्रोक्रास्टिनेट करणारा माणूस भेटला, प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काय, आजचं काम उद्यावर करूया, उद्याचं काम परवावर करूया, परवाचं काम त्याच्यानंतर करूया, का तर मी जे काम माझ्या हातात आहे मी त्याच्यामध्ये अत्यंत गुंतून आहे, मी बिझी आहे. तर पीपल हु आर बिझी, बिझनेस स्टेज अवे फ्रॉम देम. तर यू रिअली नीड टू हॅव मॅनपॉवर क्युरेटेड अँड सुटेड टू द बिझनेस दॅट यू डू, जे तुम्हाला फ्री ठेवू शकतील, आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. मी आता जस्ट दुबईवरनं आलोय परवा, आणि एक फार मोठ्या इव्हेंटमधनं मी आलोय. तर ही व्यक्ती जी आहे ना त्याचं कॉन्फिडन्स एवढं आहे, म्हणजे त्याची टीम एवढी सुपर स्ट्रॉंग आहे की तो त्या इव्हेंटच्या आदल्या दिवशी त्या इव्हेंटमध्ये सामील झाला. कॅन यू बिलीव्ह इट? एका इव्हेंटला घडवण्यासाठी किमान 3 महिने लागतात, किमान 90 दिवस. पण या माणसाने रिसोर्सेस असे सेट करून ठेवलेत विथ इन्सेंटिव्ह मॉडेल की तो पाहुण्यासारखा एक रात्र अगोदर आला. 2 दिवसाचं ते इव्हेंट होतं, तर त्या 2 दिवस तो फुल टाइम प्रेझेंट होता, आणि दुसऱ्या दिवशी तो परत गायब झाला. आता तो पुढच्या इव्हेंटमध्ये अपियर होणार. असे त्यांनी मल्टिपल IPs क्रिएट केलेले आहेत, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज क्रिएट केलेले आहेत. आणि ज्या दिवशी तो माझ्याबरोबर इव्हेंटमध्ये बसलेला त्याने मला त्याच्या व्हॉट्सअपवर दाखवलं, त्याच्या एका दिवसामध्ये 7 इव्हेंट चालू होते. 7. हा सगळ्यात मोठ्या इव्हेंटमध्ये हजर होता. ज्या इव्हेंटमध्ये त्यांनी मला इन्व्हाइट केलेला तो त्या इव्हेंटमध्ये हजर होता. पण त्या इव्हेंटच्या व्यतिरिक्त
तो 7 इव्हेंट कंडक्ट करत होता आणि तो म्हणत होता मला एकदम सिंपल गोष्ट, मला आता काहीतरी नवीन करायचं आहे, माझ्याकडे भरपूर टाइम. म्हणजे जो माणूस एका वर्षात 200 इव्हेंट्स घडवतो, 200, तो माणूस मला सांगतोय की माझ्या हातात एवढा वेळ आता मला समजत नाही की पुढे काय करायचं. म्हणजे त्याची ती समस्या होती. परंतु 200 इव्हेंट मॅनेज करणारा माणूस कधी मोकळा असू शकतो का? आपण असे अनेक लोकांना ओळखतो जे वर्षातनं 5 इव्हेंट करतात आणि त्या 5 इव्हेंटमध्ये 365 दिवस बिझी असतात. 365 दिवस. तर इट इज ओनली लीडरशिप दॅट इज डिफरंट, बाकी नथिंग. आणि त्याची लीडरशिप अशी होती, ही इज डेलिगेटिंग अथॉरिटी, ही इज डेलिगेटिंग रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ही इज एम्पॉवरिंग पीपल विथ रिसोर्सेस, की तुम्ही हे घडवा, काही अडकलं लटकलं तर मला कॉल करा. आणि जो त्याला कॉल करतात ना ते पुढच्या इव्हेंटच्या अगोदर रिप्लेस झालेले असतात. तर मॅनपॉवर इज क्रिटिकल. म्हणजे मनी पॉवरची गरज नंतर लागते, इन्फ्रा पॉवरची गरज नंतर लागते, पण मॅनपॉवर शुड बी द राईट. इट इज नो मोर द डेज ऑफ हॉर्स पॉवर, इट इज द डेज ऑफ मॅन पॉवर. म्हणजे तुम्ही किती ओझं खेचू शकता ते दिवस गेले. तुम्ही किती लोकांवर ओझं डिस्ट्रीब्यूट करून त्यांच्या मार्फत यश कमवू शकता त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठी, असे हे दिवस आहेत. ग्रेट.